दापोली येथे रविवारी भाजपचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी दापोली येथील भाजप कार्यालयात श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते। दिवसभर तालुक्यातील गावागावातून अनेकांनी दर्शन घेऊन भाजप कार्यकर्त्यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या। भाजप स्थापना दिनाला योगायोगाने आज श्रीराम नवमीच्या उत्सवाच्या दुग्ध शर्कराचा योग जुळून आल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहात आणखीनच भर पडली आहे। यावेळी सर्वप्रथम दापोली येथील भाजप कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी उत्तर रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी सन्मानाने भाजपच्या ध्वजाचे ध्वजारोहण। भारतीय जनता पार्टीचा 6 एप्रिलला स्थापना दिवस, आज 46वा स्थापना दिवस आहे। 1 जानेवारीपासून म्हणजे संघटन पर्व सुरू होतं। भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी सभासद संख्याचे टप्पा एक पार केलेला आहे। बूथपासून प्रदेश स्तरापर्यंत, राष्ट्रीय स्तरापर्यंत जी संघटनात्मक रचना सुरू आहे आणि या सगळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आज दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पक्ष, भारतातील सगळ्यात मोठा पक्ष नव्हे तर संपूर्ण जगामधला सर्वाधिक सभासद संख्या असलेला भारतीय जनता पार्टी आणि या संघटन पर्वामध्ये प्रत्येक बूथवरच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते केंद्रीय पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच सभासद नोंदणीमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी सभासद संख्येचा टप्पा पार झाला। आज माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दुपारी सर्व कार्यकर्त्यांना या निमित्ताने संबोधित करतील आणि प्रत्येक मंडळामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एक आनंदोत्सव साजरा करतील आणि देव, देश आणि धर्मासाठी वेळप्रसंगी प्राणाचंही बलिदान करतील अशा पद्धतीचे कार्यकर्ते निर्माण करण्याचा संकल्प या निमित्ताने भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते करतील, असा आज आम्ही संकल्प करणार आहोत। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।